हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला. मालयांदानी 4-5 लोक कामाला लागले असतील त्याला कन्व्हिन्स करायला, तिची समजूत घालायला की बाबा हजर हो रे राजा. मग राजा हजर झाला आणि राजा येताना पोलीस स्टेशनला गाडी घेऊन आला. अरे कमीत कमी पोलिसांना एवढं तर पाहिजे होते, त्याची गाडी बाहेर अडवायची, त्याला चालत घेऊन यायचं किंवा रिक्षात बसवून घेऊन यायचं. तो डायरेक्ट पोलिसांच्या दारात उतरतो गाडीतनं. त्याच्याबरोबर जी माणसं आहेत त्यांची तरी चौकशी करा की तुम्ही होते किती एवढे दिवस. आणि त्याच्यामुळे हे सगळा हा संशयाचा सापळा आहे. त्यामुळे मला फार अपेक्षा नाही आहेत की असं आहे की समोरासमोर खून झालेला आहे, लोक उचलून घेऊन गेले, हे त्याच्या आत्याभावाने बघितलेलं आहे, त्यामुळे तिथपर्यंत ठीक आहे. पण हे प्लॅनिंग कसं झालं, ही 2 कोटीची खंडणी कुठे मागितली गेली, ही का मागितली गेली, त्या दिवशी काय झालं, अशोक सोनवणेला कोणी मारलं कानाखाली पहिल्यांदा, अशोक सोनवणेची जात काय होती, अशोक सोनवणेची केस का नाही रजिस्टर झाली, हे सगळं आलं ना लाईनीत. ती रजिस्टर होऊ नये म्हणून कोणी फोन केला, महाजनला कोणाकोणाचे फोन गेले केस घेऊ नका म्हणून. मी का सारखतोय महाजन, तर तोच महाजन बापू अंधाळेच्या खुनामध्ये, तोच पाटील ज्याला सस्पेंड केलाय तो पण त्या बापू अंधाळेच्या खून प्रकरणात आहे.